हॅलो फ्रेंड्स, राडा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवते रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला. मी एका पॅनमध्ये तेल गरम केले आणि त्यात पनीरचे तुकडे छान रोस्ट करून घेतले आहे. त्याच पॅनमध्ये मी कांदा उभा चिरून घातला आहे आणि गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे. एक मोठा टॅमॅटो चिरून तोही मऊ होईपर्यंत छान शिजवून घेतला आहे. चटाकेदार आणि स्पायसी टेस्टसाठी मी इथे 4 ते 5 काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही 2 किंवा 3 घेऊ शकता. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. क्रीमी टेक्स्चरसाठी आपण इथे 10 ते 12 काजू घेणार आहोत. आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर घालून तुम्ही याची मऊ पेस्ट तयार करून घ्या. त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा तेल घालून आपण तयार केलेली पेस्ट घालूया आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या पेस्टला छान लाल कलर आलेला आहे आणि एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. यामध्ये आपण रोस्ट केलेलं पनीर घालायचं आहे. त्याआधी आपण घालायचे मसाले, हळद, गरम मसाला, पनीर मसाला आणि मीठ घालून हे एकत्र करून घेऊया आणि छान परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर घालायचं आहे. 2 ते 3 मिनटं छान शिजवायचं आहे आणि आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला तयार आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही ही चपाती, नान किंवा जिरा राईस बरोबर खाऊ शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि राडा रेसिपी